मस्त गरमागरम खुसखुशीत अशा खव्याच्या पोळ्या खायची बरेच दिवसापासून इच्छा होत होती. तर आज आपण बनवूया खव्याच्या पोळ्या, खोया रोटी. नमस्कार, मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण खव्याच्या पोळ्या कशा बनवायच्या आहेत ते बघूया. तर सुरू करूया. एका कढईमध्ये तूप घेऊन आणि बेसन घेतलं आहे. तर बेसन किती, तर ते खव्याच्या अर्ध घेतलं पाहिजे. बरोबर अर्ध माप घ्यायचं. त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालतं आणि जास्त घेतलं तरी चालतं. पण हे हळूहळू हळूहळू मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचं. खवा आपण नंतर नीट मोडून घेऊया, म्हणून तो आधीच मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे. आधी आपण हे बेसन भाजायचं, जरा जिकरीचं काम करून घेऊया, कारण ते एकाग्रतेने करावं लागतं थोडंसं. ह्याच्यामध्ये पट्ट दिवशी लागण्याची शक्यता जास्त असते. बेसन तुमचं जरा इकडे तिकडे लक्ष गेलं की बेसन फुगलंच म्हणून समजा. सो छानपैकी बुडबुडे येईपर्यंत, अगदी सुगंध सुटेपर्यंत बेसन भाजायचं आहे. आणि हे बघा, आधी टाईट होऊन जातं ते आणि नंतर जरा बेसन भाजलं की तूप सुटायला लागतं आणि परत पातळ होतं हे बेसन. तर हे बघा, छान याच्यातनं बुडबुडे येत आहेत आणि आता सुगंध सुटायला लागला आहे आणि बेसनाचा थोडासा रंग बदलला आहे. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे, पण तरी पण मी हे ढवळत ठेवलं आहे, कारण भीती आहे की कढई गरम आहे तर हे खालून लागेल तेवढ्यात. सो हा आता मी साधारण 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. चांगला मळून घेते आहे मी आणि तो नीट मी मळून घेते आहे. असा मनगटातनी छानपैकी तो असा चांगलाच घासून 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 मळून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्या गुठळ्या आपण आता मळून घेऊया. हे बघा, त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. त्याच्यामध्ये छान असा मऊसूत व्हायला हवा खवा. मऊ छान मळून घ्यायचा आहे खवा. आता कारण खवा बरेचदा गुठळ्याच असतात खव्यामध्ये. आपण एक तर तो आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेला असतो, तर मग हाताची हीट लागल्यानंतर तो थोडासा छानपैकी मऊ होऊन जातो. आता आपण हा खवा बेसनात टाकणार आहोत. गरम बेसनात टाकायचा आहे किंवा मग जर बेसन थंड झालं असेल तोवर तो चालू करायचा. अगदी अगदी थोडा भाजायचा नाही आहे आपल्याला खरपूस हा खूप असा काही, कारण हा खवा आहे. खवा ऑलरेडी भाजलेलाच असतो. हा खवा म्हणजे हे दूध आटवलेलं आणि नीटचं भाजलेलंच असतं, त्याच्यावर प्रक्रिया झालेलीच असते. सो काही गरज नाही आहे भाजायची विजायची. किंवा बेसन गरम असताना ते जे आहे ते सफिशियंट होतं. हे मी अगदी काही सेकंदच गॅस चालू केलेला होता बेसन थंड झाल्यामुळे. तर हे आता नीट छान मी एका फडक्याने पकडून आणि मळून घेतलेलं आहे, कारण बेसन तरी पण कढई गरमच होती. हे बघा, हे चांगलं छान गोळी वळती यायची. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया आणि साखरेत मी विलायची घेतली होती दळायला. सो पिठी साखर घालून घेऊया आपण याच्यामध्ये. आणि पिठी साखर मात्र आपल्याला हवी तेवढी घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या गोड आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता साखर. मी काही इथे प्रमाण दिलेलं नाही आहे. किंवा शुगर फ्रीसुद्धा घालू शकता. तर माझा काही ते शुगर फ्रीवर विश्वास नाही आहे किंवा माहिती पण नाही आहे. सो ज्यांना शुगर फ्री घालावं लागत असेल त्यांनी शुगर फ्री घालून घेणे. आता बघा, याला थोडंसं तूप सुटलेलं आहे आणि तूप सुटलेलं आहे म्हणजे पोळी करताना तुम्हाला त्रास होईल किंवा तूप हातालाच लागेल. अगदी बचबचं हातावर सुटेलसुद्धा, ते बोटांना लागेल. सो याच्यात आपण थोडासा कोरडं बेसन भाजून घालणार आहोत. हे मला बाजूनी तूप सुटलेलं दिसतं आहे म्हणून मी अगदी थोडं बेसन, हे कोरडं बेसन भाजून घेते आहे. त्याच्यामध्ये थोडंसं छान गुलबट रंगावरती हे बेसन पण भाजून घेते आहे आणि मिश्रणात हे मळून घेणार आहे. तो काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे. तर आपण आता कणिक, याच्यासाठी कणकेची जी पारी करणार आहे ती आपण बघूया. तर 2 भाग घ्यावेत कणिक आणि 1 भाग बेसन घ्यावं. हे कणिक 2 चमचे घेतलेली आहे मी. चमचे म्हणजे माझा प्लास्टिकचा चमचा आहे तो. आता याच्यात थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि तूप मी वाटी गरम करायला ठेवली होती, तर थोडंसं तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे आणि सगळं मळून घ्यायचं आहे आपण छानपैकी मळून. हे बघा, कणिक मी झाकून ठेवली आहे. ही कणिक जरा वेळ, थोड्या वेळ रेस्ट करू दिली आहे कणकेला. हे बघा, आता ही 15 ते 20 मिनिटांनी मी कणिक नीट अशी मळायला घेतलेली आहे. की थोडीशी चिकट होईल बेसनामुळे, पण ओके, त्यांनी खमंगपणा येतो बेसनाच्या पारीला, खव्याच्या पोळीच्या पारीला. आता आपण पोळ्या करायला घेऊया. एक छोटी गोळी घ्यायची
ती छानपैकी दोन्हीकडनं पीठ लावून आणि मळून घ्यायची. त्याच्या काठाकडनं आधी जास्ती ती मळून घ्यावी, लाटून घ्यावी छोटीशी पारी. हे बघा, काठाकडनं पातळ असावी ही. मग थोडीशी खव्याची गोळी घ्यायची आणि ती मध्ये घालून बाजूची कणिक अशी एकत्र करून घेऊन आणि मिळवत आणावी. मधला खवा बोटाने दाबून घ्यावा आणि नंतर तोंड बंद केल्यानंतर परत ती हातावर नीट दाबून घ्यायची आणि त्याला पीठ लावून आणि साधारण आपण मिळवत आणलेला भाग हा खाली टाकावा आणि सरते शेवटी तो मिळवत आणलेला भाग लाटून घेणे थोडासा. आता मी खव्यावर पोळी टाकली आहे आणि त्याच्यावर तूप सोडायचं आहे. वरच्याच साईडनी सोडायचं आहे, आधीच परतायची काहीही गरज नाही. पुरणपोळी पण अशाच स्टाईलनी केली तरी चालते. आता दुसरी पोळी मी लाटून घेते आहे. त्याच पद्धतीने ही मी उलटवून घेते आहे. मला तव्यावरच पोळी अशी टॉस करून उलटण्याची सवय आहे, त्यामुळे मी तशी उलटून घेतली आहे ती. हे बघा, मिळवत आणली आहे मी ती पोळी आणि ही परत आता पोळी छान थापून घेते. आधी बरेच वेळा पोळी लाटायच्यापेक्षा थापून घ्यावी, म्हणजे मग ते काठापर्यंत पुरण असो किंवा खवा असो नीट. गुळाची पोळी पण अशीच करायची असते. सारण भरलेलं पोळी कायम करताना आधी गोळी भरली की ती आधी हातानेच नीट थापून घ्यावी, म्हणजे काठापर्यंत त्याचं सारण नीट पोचून जातं आणि मग पुढे लाटण्याचं काम आपल्याला सोपं होतं. झाली आता. अशा प्रकारे मी पोळ्या सगळ्या करून घेते आहे. बघा, मस्त छान खुसखुशीत आणि खमंग अशा पोळ्या रेडी आहेत. छानपैकी एखाद्या सणाचं जेवण आपण ह्या पोळ्यांवरती होऊ शकतं. सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच भेट देत जा. आता हे मी हॅक दाखवते आहे तुम्हाला. रोजचं जे प्लास्टिक असतं ते आपण एका प्लास्टिकच्या बाटलीत भरायचं आहे आणि आपल्या धरती मातेला वाचवायचं आहे. कारण गाई वगैरे, गुरं झाले, झाडं झाली, पक्षी झाले, यांना प्रॉब्लेम येतात. हे उडून पाण्यात जातात, पाणवठ्यात जातात, पाणवठा अडकतो, बऱ्याच वेळेला निसर्गात घाण माजते. सो